मैत्रिणींनो, तुम्हाला ऑफिसकडून एक आभा आयडीचा फॉर्म भरून सांगितला असेल. तो फॉर्म लिंक वापरून कसा भरायचा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर हा फॉर्म का भरणे महत्वाचा? अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींनी पण हा फॉर्म भरायचा आहे. आयुष्यमान भारत कार्ड हा फॉर्म भरणे का महत्वाचे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर स्टेप बाय स्टेप अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आणि त्याचे फायदे काय हे पण सांगते. हा फॉर्म भरण्याचे फायदे काय हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. सर्वांना नमस्कार, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरील प्रमाणे बघा लिंक दिलेली आहे. तर या फॉर्म मध्ये जी लिंक दिसते doc.google.com यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन लिंक खालचा जो पर्याय दिसते त्यावर क्लिक करायचा आहे. क्रोम मध्ये जाऊन आपण तो फॉर्म ओपन करणार आहोत. तुम्हाला पण स्टेप बाय स्टेप हीच फॉलो करायची आहे. तर असा थोडा वेळ लागतो, त्यानंतर असा फॉर्म ओपन होतो. तर हा फॉर्म आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक भरायचा आहे. आता मी जो ओपन केलेला आहे तो अंगणवाडी वर्कर म्हणजे अंगणवाडी सेविकेचा फॉर्म आहे. हा सेविकेनेच भरायचा आहे. मदतनीससाठी वेगळी लिंक आहे. तर यामध्ये फुल नेम ऑफ अंगणवाडी वर्कर, तर यामध्ये आपल्याला इंग्लिश मध्ये नाव टाकायचं आहे अंगणवाडी सेविकेचं. डेझिग्नेशन टाकायचं आहे अंगणवाडी वर्कर. त्यानंतर जिल्हा ओपन होतो तर जिल्हा टाकायचा आहे. त्यामध्ये तुमचा कोणता जिल्हा असेल महाराष्ट्रातला तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. समजा आपण हा जिल्हा ओपन केला. आता आपण हे एक्झाम्पल म्हणून बघत आहे, तर हा फक्त मी समजून सांगते. महत्वाची माहिती असल्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्ष भरून दाखवत नाही. बघा, आता एक्झाम्पल साठी मी बीड सिलेक्ट केला आहे. तर त्या बीड जिल्ह्यामधले सर्व तालुके, सर्व ब्लॉक इथे दिसणार आहे. फक्त एकच काळजी घ्या, फॉर्म इंग्लिश मध्ये भरा. प्रोजेक्ट नेम टाकायचा आहे. तुमचा जो कोणता प्रकल्प असेल त्याचं नाव इथे टाकायचं आहे. रेसिडेन्शियल विलेज नेम ऑफ अंगणवाडी वर्कर, तुम्ही ज्या गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात त्या गावाचे नाव टाकायचे आहे. रेसिडेन्शियल फुल ऍड्रेस ऑफ अंगणवाडी वर्कर, या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पत्ता टाकायचा आहे. ऍट पोस्ट जे कोणतं असेल तुमचं ते, तालुका, जिल्हा, हे स्पेलिंग व्यवस्थित टाकून भरायचं आहे. त्या मोबाईल नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर, तर इथे तुम्हाला जो तुमचा मोबाईल करंटली असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर, अंगणवाडी सेविकेचा आधार नंबर इथे व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी ऑफ अंगणवाडी वर्कर, इथे तुम्हाला तुमचा जो ऑफिसला दिलेला ईमेल आयडी असेल तो तुम्ही देऊ शकता, किंवा तुमचा बदलला असेल तो पण देऊ शकता इथे. तर व्यवस्थित स्मॉल लेटर मध्ये ईमेल आयडी टाईप करायचा आहे अचूक. या ईमेल आयडी मध्ये बऱ्याच ताईंना एक प्रॉब्लेम येत आहे की त्यांचा ईमेल आयडीच नाही. तर जे शिकलेले मुलं असतात तुमच्या आजूबाजूला त्यांना तुमचा ईमेल आयडी बनवून मागा आणि तसाच्या तसा या फॉर्म मध्ये टाकायचा आहे. त्यानंतरच फॉर्म सबमिट होतो. डेट ऑफ बर्थ टाकताना वर्ष कसं टाकायचं हे बऱ्याच ताईंना माहित नसतं. 2026 दिसते वरती, तर त्या 2026 वर क्लिक केल्यानंतर अशी लिस्ट येते वर्षाची. त्यामध्ये तुमचं जे जन्मवर्ष असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महिना आणि वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं जे करंट वय असेल ते टाकायचं आहे. रेशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर, तर तुमच्या रेशन कार्डवरचा इथे नंबर टाकायचा आहे. आता रेशन कार्डवर समजा 12, 14 आकडी जो काही नंबर असतो तो टाकायचा आहे. नसेल तर तुमचा जो छोटा नंबर असतो रेशन कार्डवर तो टाकला तरी चालेल. त्यानंतर रेशन कार्ड लिंक आहे का, रेशन कार्ड लिंक आहे का, इथे यस किंवा नो, तुम्हाला जे काही लिंक असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. डू अंगणवाडी वर्कर हॅव एन आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आयडी, तर इथे जर तुमचं हेल्थ अकाउंट आयडी म्हणजे कार्ड काढलेलं असेल तरच तुम्हाला यस करायचं आहे. जर तुमचं आयुष्यमान कार्ड नसेल तर नो करायचं आहे. मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरल्यानंतर पुढील स्टेप याही पेक्षा महत्वाची आहे. एवढं भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पुढे ऑप्शन येतंय ते म्हणजे आयुष्यमान कार्डचा नंबर टाकायचा असतो. तर तो कसा टाकायचा हे पुढे बघा. याप्रमाणे पेज ओपन होतं. तर इथे युअर अँसर मध्ये तुम्हाला तुमचा आभा आयडी नंबर टाकायचा आहे, जो 12 अंकी 14 अंकी जो काही असतो तो.
आणि पुढे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल बघा याप्रमाणे. आता मैत्रिणींनो, जर व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक दिसली ती ओपन होत नसेल तर तुम्हाला जर लिंक हवी असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स शीट शेवटची उपलब्ध होते की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितले. आणि हे आयुष्यमान कार्ड का महत्वाचं आहे, तर आयुष्यमान कार्ड सेविकांचे काढण्यामागे शासनाचा उद्देश काय, तर अंगणवाडी सेविका ह्या फ्रंटलाईन वर्कर असल्यामुळे त्यांना आरोग्यविषयक तक्रारी येतील किंवा आरोग्यविषयक काही समस्या उद्भवतील, तर त्याचं निरसन करण्यासाठी त्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योग्य तो आरोग्यविषयक मदत मिळण्यासाठी हा शासनाचा उपक्रम आहे. हा फॉर्म भरल्यामुळे तुमचं कार्ड तयार होणार आणि तुमचं जे पर्सनल अकाउंट आहे ते आरोग्य कार्डशी लिंक झाल्यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक सुविधा मिळणार. तर त्यामुळे त्यात तुमचा फायदा आहे. म्हणून अचूकपणे हा फॉर्म भरा आणि सबमिट करा. आणि हो, हा फॉर्म तुमच्या मैत्रिणींचा पण भरायचा राहिला असेल ना, तर भरपूर तुमच्या ग्रुपवर शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.